नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामध्ये 417 पदांची भरती निघालेली आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण काही आदिवासी विकास विभाग भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत. हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील एकूण लोकसंख्यापैकी आदिवासी लोकसंख्येचे प्रमाण सुमारे किती टक्के आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा 8.6%. तर 2011च्या जनगणनेनुसार भारतातील एकूण लोकसंख्येपैकी आदिवासी जमातीची लोकसंख्या ही पहा सुमारे 8.6% इतकी आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, महाराष्ट्र. तर बिरसा मुंडा कृषी क्रांती ही जी योजना आहे तर ती महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली ती योजना आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, अमरावती. तर पहा महाराष्ट्रातील मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे, जे की 1973मध्ये सन 1973मध्ये घोषित झालेला हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे, जो की या प्रकल्पाचा काही भाग हा अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेपर्यंत विस्तारलेला आहे. प्रश्न क्रमांक चौथा, ठक्कर बापा यांचे पूर्ण नाव काय होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर. तर ठक्कर बापा यांचे पूर्ण नाव आहे अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर असे होते, जे की यांचा जो जन्म आहे ठक्कर बापा, तर यांचा जन्म जो आहे तर तो पहा 29 नोव्हेंबर सन 1869मध्ये. कधी? 29 नोव्हेंबर सन 1869मध्ये, जे की गुजरात या राज्यामध्ये यांचा हा जन्म झालेला आहे. तसेच पहा ठक्कर बापा यांना महात्मा गांधींनी बापा ही पदवी त्यांना दिलेली होती. प्रश्न क्रमांक 5, भारताचे सिलिकॉन व्हॅली असे कोणत्या शहराला म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, बंगळुरू. तर बंगळुरू या शहराला भारताचे सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते, जे की बंगळुरू हे जे शहर आहे तर ती पहा कर्नाटक या राज्याची राजधानी आहे. कोणत्या? कर्नाटक या राज्याची राजधानी असून हे जे शहर आहे बंगळुरू, तर या ठिकाणी प्रमुख माहिती तंत्रज्ञान म्हणजेच IT केंद्र या शहरामध्ये आहे, जे की जागतिक टेक कंपन्या आणि स्टार्टअपचे मुख्य हब या शहरामध्ये स्थित आहे. भारतातील पहिले आदिवासी विद्यापीठ कोठे स्थापन झाले? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, अमरकंटक. तर अमरकंटक या ठिकाणी भारतातील पहिले आदिवासी विद्यापीठ हे स्थापन झाले होते, जे की या विद्यापीठाचे जे नाव आहे तर ते पहा इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजातीय विश्वविद्यालय असे होते, जे की या विद्यापीठाची जी स्थापना आहे तर ती पहा 2007मध्ये. कधी? सन 2007मध्ये करण्यात आलेली होती, जी की भारत सरकारच्या संसदेच्या अधिनियमाद्वारे या विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 6, कातकरी ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या विभागात आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, कोकण. तर कातकरी ही जी आदिवासी जमात आहे तर ती प्रामुख्याने महाराष्ट्र राज्याच्या कोकण विभागात म्हणजेच रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये ती प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 7, भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती पुढीलपैकी कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, द्रौपदी मुर्मू. तर भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत, जे की त्यांनी पहा 2022मध्ये. कधी? सन 2022मध्ये त्या पहा भारताच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदभार हा स्वीकारलेला होता. तर त्या पहा सर्वोच्च पद भूषवणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आणि राष्ट्रपती बनलेल्या दुसऱ्या महिला आहेत, जे की द्रौपदी मुर्मू हे जे आहेत तर यांचा जन्म जो आहे ते पहा ओडिशा या राज्यामध्ये झालेला आहे. कुठे? ओडिशा या राज्यामध्ये
त्यांचा जन्म हा झालेला आहे. तर भारताच्या राष्ट्रपतीचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो, तर तो 5 वर्षाचा असतो. किती? 5 वर्षाचा असतो. प्रश्न क्रमांक 8, क्रांतीवीर नाग्या भिल्ल यांनी कोणत्या भागात इंग्रजाविरुद्ध लढा हा दिलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, नाशिक व खान्देश. तर क्रांतीवीर नाग्या भिल्ल यांनी मुख्यतः महाराष्ट्रातील खान्देश भागामध्ये इंग्रजाविरुद्ध त्यांनी सशस्त्र लढा दिलेला होता. प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, उलर. तर भारतातील सर्वात मोठ्या गोड्या पाण्याचे सरोवर हे उलर हे सरोवर आहे. जे की हे जे सरोवर आहे उलर, तर ते जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित आहे. जे की हे जे सरोवर आहे उलर, तर ते झेलम या नदीला पाणी पुरवते. प्रश्न क्रमांक 10, आदिवासी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी कोणता दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, 9 ऑगस्ट. तर आदिवासी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 11, महात्मा गांधींनी चले जाव चळवळ कधी सुरू केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 1942. तर महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील ग्वालियर टँक मैदानातून ऐतिहासिक चळवळ सुरू केलेली होती. जे की या चळवळीमध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिशांना तत्काळ भारत सोडण्याचे आवाहन करत करेंगे या मरेंगे हा प्रसिद्ध मंत्र दिलेला होता. प्रश्न क्रमांक 12, महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, सातारा. तर महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. जे की सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले हे ठिकाण पर्यटनासाठी अत्यंत लोकप्रिय आहे. जे की महाबळेश्वर हे जे थंड हवेचे ठिकाण आहे, तर ते समुद्र सपाटीपासून सुमारे 1372 मीटर. किती? महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे 1372 मीटर उंचीवर स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतातील कोणत्या राज्यात जारावा ही आदी जमात आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, अंदमान आणि निकोबार. तर जारावा ही जी आदिम जमात आहे, तर ती भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटे या 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये प्रामुख्याने आपल्या बघावयास मिळते. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचे राज्यपाल नियुक्त करताना राष्ट्रपती कोणाचा सल्ला घेतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, पंतप्रधान. तर महाराष्ट्राचे किंवा कोणत्याही राज्याचे राज्यपाल नियुक्त करताना राष्ट्रपती हे पंतप्रधान यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतात. प्रश्न क्रमांक 15, तारापूर अणुशक्ती केंद्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, पालघर. तर तारापूर अणुशक्ती केंद्र हे महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 16, कोणत्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन लहान राज्यघटना म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1, 42वी. तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या 42व्या घटनादुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा लहान राज्यघटना असे म्हटले जाते. तर 42वी घटनादुरुस्ती केव्हा झालेली होती? तर ती 1976 कधी? सन 1976 42वी घटनादुरुस्ती झालेली होती. प्रश्न क्रमांक 17, भिल्ल या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी काय होतो? तर ऑप्शन क्रमांक 2, धनुष्य. भिल्ल या शब्दाचा अर्थ हा धनुष्याचा होतो. प्रश्न क्रमांक 18, भारताचा पहिला उपग्रह पुढीलपैकी कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, आर्यभट्ट. आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह आहे. प्रश्न क्रमांक 19, पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, राजस्थान. तर पंचायत राज स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य हे राजस्थान हे राज्य आहे. जे की 1959 कधी?
सन 1959मध्ये महात्मा गांधीजीच्या जयंतीनिमित्त राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते या व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 20. कोयना ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, कृष्णा. तर कोयना ही नदी कृष्णा या नदीची प्रमुख उपनदी आहे. जी की कोयना ही जी नदी आहे तर ती पहा सातारा या जिल्ह्यामध्ये, कुठे? सातारा या जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणाहून ती उगम पावते. महाबळेश्वर या ठिकाणी कोयना या नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान कोणाला मिळालेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा, सुनेत्रा पवार. तर सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 22. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा, यकृत. यकृत ही मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 23. जनजातीय गौरव दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, बिरसा मुंडा. तर जनजातीय गौरव दिवस हा भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 नोव्हेंबर या दिवशी तो साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 24. महाराष्ट्रातील कोणत्या विभागाला खनिजाचे भंडार असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, विदर्भ. तर महाराष्ट्रातील पूर्व विदर्भ म्हणजेच विशेषतः नागपूर आणि चंद्रपूर या विभागाला खनिजाचे भंडार असे संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 25. शबरी आदिवासी घरकुल योजना कोणासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, अनुसूचित जमाती म्हणजेच ST. तर शबरी आदिवासी घरकुल योजना ही महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत राबवली जाणारी अनुसूचित जमातीच्या ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन व पक्के घर नसलेल्या कुटुंबासाठी आहे. जे की या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पक्के घर बांधण्यासाठी 2.5 लाख या योजनेअंतर्गत कुटुंबांना 2.5 लाखापर्यंतचे आर्थिक अनुदान दिले जाते. प्रश्न क्रमांक 26. एड्स हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, विषाणू म्हणजेच व्हायरस. तर एड्स हा HIV नावाच्या विषाणूमुळे होतो, जो की हा विषाणू शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच्या पेशीवर हल्ला करतो आणि त्यांना नष्ट करतो. प्रश्न क्रमांक 27. माडिया गोंड ही आदिवासी जमात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा, गडचिरोली. तर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये माडिया ही गोंड आदिवासी जमात प्रामुख्याने आढळते. प्रश्न क्रमांक 28. मायबोली मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, 27 फेब्रुवारी. तर मायबोली मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. तर 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तर तो मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर, कोण आहेत? विष्णू वामन शिरवाडकर यांनाच पहा कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. तर यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 29. भामरागड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भामरागड हे जे अभयारण्य आहे तर ते पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली. कोणत्या? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 30. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 कलम 17. तर आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 17 या कलमानुसार अस्पृश्यता पाळणे गुन्हा ठरलेला आहे.